नमस्कार मित्रांनो, मी राहुल. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये सध्या दोन आघाड्या महाराष्ट्रात राजकारण चालवत आहेत. महायुती जी की सत्तेत आहे आणि महाविकास आघाडी जी विरोधात आहे. परंतु चर्चा आता या राजकारणात तिसऱ्या आघाडीची होऊ लागली. ती म्हणजे वंचित बहुजन आघाडी, बच्चू कडूचा प्रहार पक्ष आणि राजू शेट्टींची शेतकरी संघटना. ही तिसरी आघाडी कुठेतरी उदयास येते का ह्या विधानसभेला, असं कुजबूज सुरू झाली. महायुती आणि महाविकास आघाडी यांना पर्याय म्हणून ही तिसरी आघाडी उभी राहते का, आता हे पाहणं महत्वाचं आहे. मित्रांनो, वंचित बहुजन आघाडी आणि प्रहारचे बच्चू कडू आणि राजू शेट्टी शेतकरी संघटना यांच्या तिघांची आघाडी झाली. तर आपण विदर्भात जर बघितलं तर बच्चू कडू आणि वंचित बहुजन आघाडीची चांगली ताकद आहे. त्यामुळं बच्चू कडूंसोबत युती झाल्यामुळं, ही तिसरी आघाडी झाल्यामुळं विदर्भात वंचितलाही त्याचा फायदा होईल आणि बच्चू कडूलाही त्याचा फायदा आहे. इकडे राजू शेट्टींची ताकद विदर्भातही थोडीफार आहे, शिवाय कोल्हापूरमध्ये त्यांची चांगली ताकद आहे. हातकणंगले जर आपण म्हटलं तर राजू शेट्टी सोबत युती झाल्यामुळे कोल्हापूर आणि हातकणंगलेमध्ये राजू शेट्टीलाही त्याचा फायदा होईल आणि वंचितलाही त्याचा फायदा होईल. शिवाय सांगलीमध्ये देखील दोघांनाही त्याचा फायदा होऊ शकतो. त्यामुळं तिसरी आघाडी महायुतीचं डोकेदुखी ठरते की महाविकास आघाडीचं डोकेदुखी ठरते, हे देखील पाहणं महत्वाचं आहे. आणि सर्वात महत्वाचं की ही आघाडी होते का, त्याबद्दल मित्रांनो आपलं मत काय की ही तिसरी आघाडी होऊ शकते का, जी आता सध्या राजकारणात चर्चा चालू आहे, कुजबूज चालू आहे की तिसरी आघाडी प्रकाश आंबेडकर साहेब हे स्वतः निर्माण करणार आहेत आणि बच्चू कडू, राजू शेट्टीला घेऊन तसेच काही सामाजिक संघटनांना घेऊन हे तयार करणार आहेत, अशी कुजबूज आणि चर्चा सध्या महाराष्ट्रात सुरू आहे. याबद्दल आपलं मत काय ते कमेंटमध्ये जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नव्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय